भारत सरकारमध्ये मंत्रिमंडळात सर्वत्र उत्कृष्ट मंत्री म्हणून नितीन गडकरींचे नाव विरोधकांसह प्रत्येक भारतीय घेतो। त्याला कारण असे की त्याची कार्यप्रणाली आणि समृद्धी महामार्गाच्या सफलतेनंतर त्याला अजूनच बळसुद्धा आले। रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री गडकरी आपल्या भाषणात असे नेहमी म्हणतात की तुम्हाला जर चांगल्या सुविधा हव्या असतील तर त्यासाठी पैसे मोजावेच लागतील, किंबहुना चांगल्या सुविधांसाठी जनता सुद्धा पैसे द्यायला तयार आहे, परंतु त्यांच्या पैशाच्या मोबदल्यात जनतेला त्या तशा सुविधा सुद्धा मिळायला हव्यात हीच आशा प्रत्येकाची असते। पण बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ची दुरावस्था आम्ही आपल्याला दाखवत आहोत। या सुविधांचे पैसे जनतेने का म्हणून द्यावे हा प्रश्न आज इथे निर्माण होत आहे। तर चला मंडळी पाहूया, हा आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548C। पहा मंत्रीजी महामार्गाची दुरावस्था, जिथे पोलीस चेकपोस्ट तुटलेला आहे, रेल्वे स्टेशन समोर महामार्गावर अतिक्रमणाची ढिगार आहे, पादचारी मार्गावर चालणाऱ्या लोकांना फुटलेले फुटपाथ मिळत आहे, वाहनांचा कर आणि रोड टॅक्स भरून देखील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, पाणी साचलेले आहे, डिवायडर फुटलेले आहेत, शासकीय कार्यालयासमोर पार्किंगची सुव्यवस्था नाही, परिणामी जनतेला महामार्गावरच वाहने उभी करावी लागतात, फुटपाथवर बसून लोक व्यवसाय करतात, कचोरी खातात। एवढेच नव्हे तर काही लोकांनी येथे आपला उदरनिर्वाह करता घर सुद्धा बांधलीत। यापेक्षाही पुढे जाऊन राष्ट्रीय महामार्गालगत मद्यपींसाठी मदिरापानांची दुकाने सुद्धा थाटलेली आहेत। तर मंत्रीजी, आपण या सुविधांचे पैसे जनतेच्या खिशातून घेणार आहात का? या सुविधांना आपण सुविधा समजत असाल तर जनतेने आपल्याला ज्या आशेने मतदान केले त्या मतदानाचा हा अपमान म्हणावा लागेल। आणि का म्हणून भोळ्या जनतेने या अशा सुविधांचे पैसे मोजावे? जनता पैसेही देतील, पण अगोदर मंत्री साहेब आपल्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना रस्ते चांगले करा असे आदेश द्या, त्यावरील अतिक्रमण हटवा, खड्डे भरून काढा, अशी निराशामय प्रतिक्रिया जनता नोंदविताना दिसत आहे। गडकरी साहेब, आपण नेहमी म्हणता ना, सुविधा हव्या असतील तर पैसे हे मोजावेच लागतील। आताच आपण ज्या सुविधा बघितल्या या नॅशनल हायवे क्रमांक 548 वरच्या सुविधा आहेत, आणि या सुविधांचे जर का आपण म्हणत असाल की पैसे जनतेला द्यावेच लागतील, तर काय हा जनतेच्या खिशावर मारलेला डल्ला नव्हे? कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा।